नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या हार्दिक स्वागत आहे। आणि आपण आहोत सध्या परभणी जंक्शनला आणि या ठिकाणी आपला जो ब्लॉग राहणार आहे तो आहे एक या रूटवरची नवीन ट्रेन आहे। कोणती काय मी तुम्हाला सांगेलच। ट्रेन नंबर 1 संख्या 1207 हिंगोली डेक्कन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल हिंगोली डेक्कन से चलकर औरंगाबाद, मनमाड, नासिक रोड के रास्ते छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल को जाने वाली थोड़ी ही देर में प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है। धन्यवाद। May I have your attention, please? Train number आपली जनशताब्दी एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येत आहे। अनाउन्समेंट वगैरे झालेली आहे। चला आपण चाललो या रेल्वेने। आज कुठे हे मी तुम्हाला पुढे सांगेल। बघायला गेलं तर परभणीचा टाइमचा 6:30 आहे आणि जवळपास गाडी अजून 20 मिनिटं लेट झालेली आहे। मित्रांनो, आपली ट्रेन येत आहे। या ठिकाणी 17 मिनिटं लेट झालेली आहे जनशताब्दी एक्सप्रेस। मित्रांनो, आपली जनशताब्दी एक्सप्रेस या ठिकाणी परभणी जंक्शनहून निघालेली आहे। जवळपास गाडी 15 मिनिटं ही लेट झालेली आहे। 6:30चा टाइम होता। 6:45 वाजता ही परभणीच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलेली आहे आणि आता ही हळूहळू निघाली आहे जनशताब्दी एक्सप्रेस। बघायला गेलं तर हायकोर्टच्या आधी ही संभाजीनगर जाण्यासाठी किंवा मनमाडसाठी जाण्यासाठी एक नंबर गाडी आहे, किंवा त्या लोकांना नाशिक रोड किंवा मुंबईला जायचं असेल तर तपन एक्सप्रेसच्या आधी ही गाडी आहे। तसं बघायला गेलं तर सकाळी ही 4:30च्या जवळपास ही हिंगोली डेक्कनहून निघते। त्यानंतर ही ट्रेन बघायला गेलं तर पूर्णा जंक्शन, त्यानंतर परभणी जंक्शन, सेलू, परतूर, त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, पुढे मनमाड आणि त्याचबरोबर ही नाशिक रोड, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ही गाडी जाते। चला करूया परभणी जंक्शनला बाय बाय आणि पुढचं जे नेक्स्ट स्टेशन जे आहे ते मी तुम्हाला दाखवेलच। चला करूया परभणी जंक्शनला बाय बाय। मित्रांनो, आपली गाडीचा हा पहिला स्टॉप आहे आणि तसं बघायला गेलं तर हिंगोली डेक्कनहून निघाल्यानंतर हा 4था स्टॉप आहे। जसं की हिंगोली निघालं ही गाडी वसमत, पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन आणि सेलू असे हे 4थं स्टॉप आहे जनशताब्दी एक्सप्रेस। तसं बघायला गेलं तर ही गाडी पूर्णपणे रिझर्वेशन आहे आणि ही गाडीचे जे कोचेस आहे हे LHB कोचेसची अशी ही संपूर्ण ट्रेन आहे। चला सेलून आता गाडी निघाल। पहिले बघायला गेलं तर सेलूला स्टॉप नव्हता, आता सेलूला पण स्टॉप दिलेला आहे त्यांनी। मित्रांनो, आपला हा दुसरा स्टॉप आहे आणि गाडीचा 5वा परतूर आणि यानंतर आपला नेक्स्ट स्टॉप राहणार आहे जालना आहे। आणि बघायला गेलं तर गाडी लेटच आहे आपली, जवळपास परभणीहून जवळपास एक 18 मिनिटं लेट आहे। तसं परभणीचा टाइम होता 6:25 आणि 6
27 मिनिटात निघायचं होता, पण गाडी निघाली आहे 6:45 मित्रांनो, आपली ट्रेन जनशताब्दी एक्सप्रेस ही जालन्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलेली आहे आणि जवळपास गाडी या ठिकाणी 8:42 आलेली आहे आणि इथून हिचा निघायचा टाईम आहे 9 वाजताचा. जवळपास बघायला गेलं तर एक साधारणपणे 18 ते 20 मिनटं गाडी ही बिफोर आलेली. तशी हिचा टाईम इथला यायचा 8:55 आहे आणि 9 वाजता इथून निघायचं आहे. बघायला गेलं तर जनशताब्दी एक्सप्रेस ही पहिले जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल होती आणि ती आता हिंगोलीपर्यंत झालेली आहे, तिचं विस्तारीकरण. आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर ही ट्रेन आत्तापर्यंत हिचा 6वा स्टॉप आहे हिंगोली निघाल्यानंतर. आणि ट्रेन हिंगोली निघाल्यानंतर जवळपास आत्तापर्यंत 223 किलोमीटरचं हे आत्तापर्यंत अंतर पार केलेलं आहे आणि जवळपास आता गाडी इथं एक 15-20 मिनटं थांबेलच. मित्रांनो, बघायला गेलं तर ही ट्रेन पंचवटी एक्सप्रेस सोबत तिचा रॅक शेअर करते, जे की मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. मित्रांनो, हे आहे जनशताब्दीमधलं आतमधलं इंटेरियर, एकदम जबरदस्त असं एक नंबर इंटेरियर. असं सुंदरपैकी जनशताब्दी एक्सप्रेस. तुम्हाला या गाडीमध्ये प्रवास करायचा असेल तर विदाऊट रिझर्वेशन तुम्ही प्रवास करू शकत नाही. बरोबर 9 वाजता जालना रेल्वे स्टेशनहून आपली ट्रेन निघाली. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे संभाजीनगरला आणि आपली गाडी आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. बघायला गेलं तर गाडी आत्तापर्यंत 286 किलोमीटरचं अंतर हे हिंगोली डेक्कनपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत कव्हर केलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी आपला प्रवास आपण समाप्त करणार आहोत जनशताब्दी एक्सप्रेसचा. बघायला गेलं तर जनशताब्दी एक्सप्रेस ही सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला पोहोचते आणि जवळपास गाडी हे 656 किलोमीटरचं अंतर हे कव्हर करते. गाडी आलेली आहे या ठिकाणी 9:53 प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. जनशताब्दी एक्सप्रेसचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला काय? बघायला गेलं तर मराठवाड्यातली ही पहिली जनशताब्दी एक्सप्रेस आहे, जी की पूर्ण मराठवाड्यातून जाते, नाही तर पहिले ही जालन्यावर आणि छत्रपती संभाजीनगर धावत होती. चला मित्रांनो, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.